नमस्कार मंडळी. एक पाऊल पुढे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. ऐकताय ना हा चिवचिवाट? तर आज आहे 20 मार्च, जागतिक चिमणी दिन. आणि त्यानिमित्त आपण या व्हिडिओमध्ये या दिनाचं महत्त्व बघणार आहोत. चला तर बघूया जागतिक चिमणी दिन दिनांक 20 मार्च. आजच्या दिवसाचं विशेष नेमकं काय आहे? तर आज आज हा जागतिक चिमणी दिवस. चिवताई चिवताई दार उघड, आठवते ही ओळ? फेसबुक व्हॉट्सअपच्या जमान्यात ही बालमित्रांची चिवताई गायबच झाली आहे. भारतात सर्वात जास्त संख्या असणारा पक्षी म्हणून चिमणी, नर चिमणा, मादी चिमणी परिचयाची आहे. नर चिमणीच्या कपाळाचा शेपटीवरचा आणि पार्श्वभाग राखाडी, कानाजवळ पांढरा, तोच काळी, कंठ ते छातीच्या भागावर मोठा काळा भाग, डोक्यापासून खाली पोटाचा भाग पांढरा असून पाठीवर तपकिरी काळ्या तुटक रेषा असतात. मादी मातकट तपकिरी रंगाची असून तिच्या अंगावर काळ्या तपकिरी रंगाच्या तुटक रेषा असतात. तिची चोच फिकट तपकिरी रंगाची असते. तिला भारतात तपकीर असेही म्हटले जाते. हा पक्षी हिमालयाच्या 2000 मीटर म्हणजे 2 किलोमीटर उंचीपर्यंत तसेच भारतभर सर्वत्र आढळतो. तसेच बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमारसह इतरही देशात आढळतो. भारतात काश्मीरी आणि वायव्यी अशा हिच्या किमान 2 उपजाती आढळतात. माणसाच्या अगदी जवळच राहणारा हा पक्षी असून कीटक, धान्य, मध, शिजवलेले अन्न असे सर्व प्रकारचे खाद्य तो खातो. विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा पक्षी अशी ओळखही या पक्ष्याची आहे. गवत, कापूस, पिसे, दोरे, धागे मिळतील त्या वस्तू वापरून घराचे छत, वळचणीच्या जागा, दिव्यांच्या मागे, झाडांवर असे कुठेही तो घरटे बांधतो. मादी फिकट हिरव्या पांढऱ्या रंगाची, त्यावर तपकिरी ठिपके असलेली 4 ते 5 अंडी देते. अंड्यांच्या रंगात स्थानिक बदलही आहेत. नर मादी घरटे बांधण्यापासून अंडी उगवणे, पिलांना खाऊ घालणे वगैरे सर्व कामे मिळून करतात. चिमण्यांचे आयुष्य साधारण 6 महिने ते 3 वर्षापर्यंत असते. ज्ञात असलेली सर्वात वयस्कर वन्य चिमणी जवळपास 2 दशके जगली. त्याचबरोबर नोंद असलेली सर्वात वयस्कर कैदेतील चिमणी 23 वर्षे जगली. चिमण्यांच्या बाबतीत अशी एक वदंत आहे की एखाद्या चिमणीला माणसाने पकडले आणि परत सोडले तर बाकीच्या चिमण्या त्या चिमणीला त्यांच्यामध्ये घेत नाहीत, वा चोचीने मारतात किंवा तिला बहिष्कृत करतात, प्रसंगी जीव देखील घेतात. अलीकडे वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. विशेषतः शहरांमध्ये मोबाईल टॉवर्समधून होणारे विद्युत चुंबकीय उत्सर्जन, आधुनिक प्रकारच्या घरबांधणी पद्धतीमुळे घरट्यांच्या जागांची अनुपलब्धता, अन्नाची अनुपलब्धता, शहरांमधील वाढते प्रदूषण तसेच शेतात होणारा रासायनिक खते व कीटकनाशक यांचा वापर यासारख्या अनेक कारणांमुळे चिमण्यांची संख्या कमी होत आहे. 20 मार्च हा दिवस दरवर्षी जागतिक चिमणी दिवस म्हणून पाळला जातो. हा दिवस त्यांच्या संख्येबद्दल लोकांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी साजरा केला जातो. चिमण्यांचे प्रमाण दिवसेंदिवस फारच कमी होत आहे, तरी आपण पर्यावरण वाचवूया आणि चिमण्या वाढवूया. त्यासाठी काय करता येईल? आपल्या अंगणात, आपल्या परड्यात, टेरेसवर, गच्चीमध्ये, बाल्कनीमध्ये आपल्याला पाण्याची भांडी ठेवता येतील की जेणेकरून चिमण्या, पक्षी यांच्यासाठी ते उपयोगाचं असेल आणि रणरणत्या उन्हात त्यांच्यासाठी ती अत्यंत लाख मोलाची मदत असू शकेल. त्याचबरोबर पर्यावरणपूरक पुठ्ठ्यांची घरं हा सुद्धा शाळेतील मुलांना कार्यानुभव विषयाअंतर्गत एखादा उपक्रम देता येईल आणि चिमण्यांच्या विषयी मुलांमध्ये सुद्धा जागृती करता येईल. आणि चिवकाऊच्या गोष्टी ज्या पद्धतीनं आपण ऐकत मोठे झालो, त्याच पद्धतीनं या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सुद्धा चिमणी या पक्ष्याविषयी आस्था निर्माण होऊन आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये, मुलांच्या मध्ये त्याच्याविषयी, पर्यावरणाविषयी अधिक महत्त्व
चिमणीचं अधोरेखित करता येईल आणि चिमण्यांची संख्या पर्यायानं पर्यावरण आपल्याला मजबूत करता येईल. आजपासून दिनांक 20 मार्च पासून आपण या पक्ष्यांविषयी आस्थेनं एखादा पाण्यासाठी किंवा घरट्यासाठी छानसा छोटासा उपक्रम, एखादी कृती आपण हाती घेऊया आणि खऱ्या अर्थानं आपण जागतिक चिमणी दिन साजरा करूया. धन्यवाद. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. एक पाऊल पुढे. या व्हिडिओबाबत आपल्या सूचनांचे स्वागत कमेंट बॉक्समधून नक्की कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.